मारुती एंटरप्राइजेस। आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध। ड्रेस मटेरियल मिळेल। प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25। आज 12 डिसेंबर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त नांदूर शिंगोटे, गोपीनाथ गड तसेच निमोण येथे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो। नांदूर शिंगोटे असतील, निमोण असतील येथील सर्व तरुण मित्रांनी अतिशय उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला। मुंडे साहेबांना अभिवादन केलं आणि त्यांच्या विचारांची पुन्हा एकदा आज उजाळा या निमित्ताने मिळाला। लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं वैभव होतं आणि ते आज आपल्यात हयात नाही, हे दुःख सगळ्यांच्याच मनामध्ये आहे। परंतु त्यांच्या स्मृती, त्यांचं व्यक्तिमत्व याचा उजाळा नव्या पिढीला होणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे। मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। मुंडे साहेबांची आज 75वी जयंती निमोण येथील युवकांनी जी वेगळ्या पद्धतीनं नांदूर इथं सुंदर असा जे स्मारक झालेलं आहे, ज्याला गोपीनाथ गड नाव आहे आणि तिथून ज्योत आणून इथं साजरा केला, त्याबद्दल मी खरं म्हणजे प्रथमतः या युवकांना धन्यवाद देतो। या युवकांमुळं आमच्यासारख्यांनाही मुंडे साहेबांविषयी व्यक्त होण्याची जी संधी मिळाली ती सुद्धा या युवकांमुळं मिळाली, त्यांना त्यामुळेही धन्यवाद देतो। आणि मुंडे साहेब यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की कुठल्याही कुटुंबात माणूस जन्माला आला तर त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होऊ शकतो। तो जो आदर्श आहे, ते जे विचार आहे, ते प्रत्येक तरुणाने आपल्याबरोबर असे बाळगले पाहिजे आणि स्वतःचा विकास केला पाहिजे। मग तो विकास नुसता राजकारणातच असेल असं नाही, तो व्यवसायात असेल, नोकरीत असेल, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास असेल तर मुंडे साहेबांचा विचार घेऊन आपण वागलं पाहिजे, आपण त्या पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे, हे मला वाटतं। मी या परिसराच्या वतीनं साहेबांना अभिवादन करतो। आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असो किंवा निमोण असो इथे खूप सुंदर पद्धतीने हा जयंती साजरी होतात। आज मी गोपीनाथ गडावरती गेली होती, तिथेही खूप लोक होते आणि अतिशय सुंदर पद्धतीने तिथे जयंती साजरी होती। माझा पहिलाच वेळ होती, पण खूप सुंदर पद्धतीने तो गड तिथे बनवलेला आहे। आणि आज निमोणमध्ये सुद्धा लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने ह्या युवकांनी नांदूरपासून निमोणपर्यंत ज्योत आणत ही जयंती साजरी केलेली आहे। ह्या प्रतिष्ठानचं मी खूप अभिनंदन करते। गोपीनाथ मुंडे साहेब हे सर्वसामान्य लोकांचे नेते होते, ते ह्या देशाचे नेते होते, ते शेतकऱ्यांचे नेते होते। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। 5 वर्ष ते उपमुख्यमंत्री होते, ते केंद्रीय मंत्री सुद्धा होते। जरी काळ संघर्षाचा असेल तरी सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवत त्यांनी काम केलेलं आहे। लोकांच्या मनामध्ये ते आहे, त्यांच्या विचारांमध्ये ते आहेत आणि विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आपल्या सर्वांना पुढची वाटचाल करायची आहे। मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।